माननीय मुख्यमंत्र्यांनी मला 3 दिवसापूर्वी एक सूचना केली होती की अशी जर काही गरज असेल तर ती पूर्ण केली पाहिजे. MMRDA या प्राधिकरणातर्फे वांद्रे मुंबई इथे BKC संकुलामध्ये अशाच प्रकारचं रुग्णालय उभं करण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मी तिथे भेट देऊन माझ्या अधिकाऱ्यांसमवेत गेलो आणि ती कशी प्रकारची सुविधा तयार करण्यात आलेली आहे त्याची सगळी माहिती घेतली. ते तयार करणारे जे अधिकारी आणि लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्स जिल्हाधिकारी औरंगाबाद, नंतर महापालिकेचे आयुक्त यांच्याबरोबर आणि आमच्या MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी असे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेऊन त्याच दिवशी निर्णय घेतला की हे काम आपण ताबडतोबीनं करायचं. आणि त्या दृष्टीने आज बैठकही झाली भेटीनंतर आणि त्याच्यात आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये हा भूखंड आहे हा 10,000 चौरस मीटरचा आहे आणि त्याच्यात इमारत जी बांधलेली आहे तळमजला अधिक वरचा एक मजला ती 5,702 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावित रुग्णालय जे आम्हाला करायचं आहे CCC ते 250 खाटांचं हे होईल. त्यामध्ये ह्याला वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि ड्रेनेजची व्यवस्था आधीच आहे. आणि आम्ही महानगरपालिकेला त्यांच्या आरोग्य विभागाकडून आणि कोणी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पाहिजेत याचा अभ्यास करायला सांगितलं होतं. त्यांनी प्राथमिक त्याचा अहवाल दिलेला आहे. त्यावर आधारितच आमच्या कामाला आम्ही सुरुवात करतो. इथे हे रुग्णालय उभं राहिल्यानंतर कोविड रुग्णालय त्याची व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ही संभाजीनगर महानगरपालिकेची असेल आणि ते तिथे त्यांनी चालू ठेवायचं आहे. त्यामुळे त्याला लागणारे जे मनुष्यबळ आहे त्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने ही व्यवस्था त्यांच्याकडे परिपूर्ण आहे अशी माहिती दिली. त्याचबरोबर हे जलद आणि विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही एक समिती स्थापन केली आणि सहमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे आणि ते लागणारं जे साहित्य आहे त्याची खरेदी आणि असलेल्या इमारतीची काही जर रंगरंगोटी देखभाल दुरुस्ती असेल किरकोळ काम आहे तीही पूर्ण करून घ्यावीत आणि अशा रीतीने 1 महिन्यामध्ये हे रुग्णालय सुसज्ज करून महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि साधारणपणे आज 13 जूनपर्यंत हे महानगरपालिकेकडे सुपूर्द केलं जाईल असं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्याचा संपूर्ण जो खर्च आहे हे आमचं मी ज्या महामंडळाचा अध्यक्ष आहे ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे त्यांच्या निधीतून करणार आहे. तेव्हा हा एक भाग झाला. त्यानंतर आम्ही करोनाची स्थिती काय आहे आपल्या शहरात आणि जिल्ह्यात याचा आढावा घेतला आणि असं लक्षात आलेलं आहे की ह्या जवळजवळ 55 वस्त्या आहेत त्यांच्यामध्ये हे करोना रुग्ण आढळलेले आहेत आणि जवळजवळ 600पर्यंत ही संख्या गेलेली बाधितांची. आणि शहरातमध्ये 12 असे विभाग आपण त्याचे केलेले आहेत ज्याला कंटेनमेंट झोन म्हणतात. आणि आतापर्यंत 216 रुग्ण हे बरे होऊन गेलेले आहेत. हे रुग्ण म्हणजे जी लागण झाल्यानंतर बरं होण्याचं प्रमाण हे या शहरामध्ये 26% आहे आणि हे साधारणपणे राज्याच्या टक्केवारीशी मिळतं जुळतं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत दुर्दैवाने 15 मृत्यू झालेले आहेत आणि त्यांचं प्रमाण 2.4% असं असून ते सुद्धा राज्याची जी टक्केवारी आहे त्याच्या जवळपासच आहे. मुख्य म्हणजे आम्हाला नमूद करताना एक ज्याची नोंद घ्यावीशी वाटते आणि जो चांगला भाग आहे तो म्हणजे ग्रामीण भाग हा सुरक्षित आहे अजूनही आणि तो तसाच राहावा यासाठी काही दक्षतेच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. आणि हे जो ग्रामीण भाग सुरक्षित राहिला याचं मुख्य श्रेय हे ग्रामीण भागातल्या जनतेचं आहे. त्यांनी त्यांची गावं ही सुरक्षित ठेवली. ह्या ग्रामीण जनतेची जागृती इतकी मोठी आहे की लागण लागलेल्या भागातले लोक आपल्याकडे येऊ नयेत
त्यांचं येणं जाणं होऊ नये याची ते दक्षता बाळगतात. आणि त्यामुळे आतापर्यंत सुरक्षित असलेले भाग पुढे राहावा म्हणून आम्ही बँकांना एक सूचना देतो आहे की त्यांनी त्यांच्या बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करावं आणि गरज पडल्यास त्याचे काम करण्याचे तास वाढवावेत, परंतु एकाच वेळेला जास्त गर्दी होणार नाही. बँका असतील किंवा इतर काही अशी केंद्र असतील त्या ठिकाणी ही खबरदारी घेण्याची गरज आहे. काही फारच थोडे लोक असे आहेत की त्यांना आजूबाजूला काय चाललं हे बघण्याची एक हुक्की असते आणि ही जी बेशिस्त आहे ही मात्र आपल्याला जड जाऊ शकते. आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला सूचना दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत बेशिस्त खपवून घ्यायची नाही. गरज पडल्याखेरीज कुणालाही प्रवास वगैरे करण्याची परवानगी नाही. तेव्हा या बाबतीत कालच पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा हा काळ आहे हा पुढे वाढवलेला आहे. त्यामुळे हे जे काही संचारबंदी जी आहे ती काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे. आपण आतापर्यंत हे खूप प्रयत्नांती रोखण्याचा करोनाची वाढ रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडू नये म्हणून याच्या पुढेसुद्धा दक्षता बाळगण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ही व्यवस्थापन आणि ही शिस्त ही पुढेसुद्धा चालू जाईल. कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्याची टेस्ट घेऊन विलगीकरण करण्याचं जे काम चालू आहे ते तसंच पुढे चालू राहील. अधिक जास्त काटेकोरपणे केलं जाईल. गल्ली पेट्रोलिंगचा वापर पोलिसांतर्फे सुरू झालेला आहे आणि ते सुद्धा एक काम जे आहे त्याच्यामुळे छोट्या छोट्या वस्त्या छोट्या छोट्या गल्ल्या ह्यांच्याकडे सुद्धा आता लक्ष द्यायला सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकेतर्फे 4000 बेड्सची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ह्या रुग्णांच्या संख्येत जर उद्या वाढ झाली तरीसुद्धा त्या दृष्टीने बेड्स कमी वगैरे पडतील अशी भीती बाळगायचं कारण नाही. जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळजवळ 450 खाटांची सोय आहे आणि ही सोयसुद्धा आताच्या दृष्टीने योग्य आहे. सदैव साधारणपणे 51 खाटा ह्या उपलब्धच असतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता जे त्याच्या आधीची जी काही ट्रीटमेंट आहे किंवा रुग्णांची काळजी घेण्याचं काम आहे त्याच्यासाठी जे 4000 बेडची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. 450 बेडची जबाबदारी ही वैद्यकीय रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाची आहे. आता MIDC तर्फे जे 250 रुग्णांसाठी सोय केली जाणार आहे आणि आणखी त्याच्यामध्ये वाढ करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ते महानगरपालिकेच्याकडे सुपूर्द असल्यामुळे त्यांच्या 4000 खाटांच्या सुविधेमध्ये त्याची भर पडणार आहे. ही करोनाच्या परिस्थितीची आढाव्याची मी स्थिती सांगितली. उद्योगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही एप्रिलचा अर्धा भाग आणि आता मेचे काही दिवस यांच्यामध्ये आतापर्यंत सबंध राज्यात 64,493 उद्योगांना सुरू करण्यासाठी परवानगी दिली. 64,493 उद्योग सुरू करायला परवानगी दिली आणि त्यापैकी आज मितीपर्यंत 34,821 उद्योग सुरू होऊ शकले आहेत. 34,821 उद्योग सुरू झालेले आहेत आणि त्यांच्यामधून 9,17,000 एवढे कामगार कामावर रुजू झालेले आहेत. त्याच्यात दररोज भर पडते. काही लांब गेलेले आहेत ते परत येत आहेत वगैरे, तर ते साधारणपणे 10 लाखापर्यंतचा हा आकडा निश्चित गेलेला असेल. एवढे कामगार कामावर परत आलेले आहेत. मराठवाड्यापुरती ही आकडेवारी अशी आहे की मराठवाड्यात एकूण 5,822 कारखान्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली आणि त्यापैकी 4,546 उद्योगांनी आपलं उत्पादन सुरू केलं आहे. 4,546 कारखाने आज घडीला सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये 82,000हून अधिक मजूर कामगार हे रुजू झालेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे एकंदर जे अर्थचक्र आहे त्याला चालना देण्याचा जो प्रयत्न आहे त्याला उद्योगांनी आणि कामगार वर्गाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे हे याच्यावरून लक्षात येतं. आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन
आम्ही त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. हे करत असताना उद्योगचक्र सुरू व्हावं, आर्थिक घडी पुन्हा पूर्ववत व्हावी आणि कारखाने सुरू होऊन कामगारांना रोजगार त्यांचा पुन्हा मिळावा, हे जरी उद्दिष्ट असलं तरीसुद्धा मुख्य लढाई ही करोनाशी आहे आणि त्याची वाढ होऊ नये याचीसुद्धा खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व कारखानदारांना दिलेल्या आहेत. त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं, येणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना हँड सॅनिटायझर, मास्क वगैरे व्यवस्थित पुरवावेत आणि त्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावं. कुठे काही कोणाला काही त्रास असेल, लक्षण असेल तर त्यांच्यावर उपचारही झाले पाहिजे. ही जबाबदारी सर्व कारखान्यांवर दिलेली आहे. पण अर्थचक्र सुरू व्हावं ही मागणी सर्वत्रच होत असल्यामुळे हे आपल्याला हळूहळू आम्ही हे याच्याकडे पुढे जातो. एकदम शहरामध्ये सुद्धा सगळं सुरू करा अशाही मागण्या असतात, परंतु त्याला बंद नाही. अजून लॉकडाऊन चालू आहे आणि शहरं ही बरीचशी रेड झोनमध्ये आहे. जसे संभाजीनगर शहर हे लाल पट्ट्यात आहे. तिथला प्रादुर्भाव जसा कमी होईल तसं इथला व्यापार उद्योग हा सुद्धा सुरू करायला परवानगी देता येईल. तोपर्यंत ही परवानगी शहरांमध्ये आम्ही देत नाही आहोत. अशा प्रकारे हा उद्योगाचा एक आढावा मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आपल्याकडे काही काही प्रश्न असतील ते जरूर विचारा. हां, कोणती आता जी बघितली मी ती हां आपल्याला कुठून माहिती मिळाली माहिती नाही, परंतु ती पूर्ण चुकीची आहे. आम्ही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं आहे आणि ती इमारत ठणठणीत आहे. मी स्वतः त्याच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये जाऊन ती बघितलीच आहे, परंतु तांत्रिकदृष्ट्यासुद्धा आम्ही अभियंत्यांकडून त्याचा अभिप्राय घेतला आहे. त्यामुळे त्या इमारतीला कोणताही धोका नाही आणि ती अतिशय चांगलं आहे. जेव्हा आम्ही कधी तुमचीसुद्धा भेट तिथे घडवूच. काही नाही, मग ही सगळ्या सोयी चालू आहेत त्या काय नाही, त्याची आम्ही पूर्ण घेतलेली आहे. तिथे कर्मचारी वर्ग, डॉक्टर हे जे काही लागणार आहेत त्यांची पूर्ण तयारी आहे. त्यामुळे ते काही नुसतं रुग्णालय सुरू केलं म्हणजे ते तसंच पडून राहणार नाही. तिथे सेवासुद्धा रुग्णांना मिळेल अशा प्रकारे मनुष्यबळाची तरतूद झालेली आहे. हो, आम्ही ते MIDC तर्फे ते ताब्यात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, DMICच्या रूपाने आपल्याकडे एक मोठी लँड बँक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती कंपन्या चायनातून बाहेर पडत आहेत. त्यांना इथे आणण्यासाठी काही प्लॅन आपण टॉकआउट केलेला आहे, काय करतोय सर? बरोबर, संकट येतं, त्या संकटाबरोबर संधीसुद्धा असते. ही संधी शोधावी लागते, बघावी लागते आणि साधावी लागते. महाराष्ट्र सरकार याच्या बाबतीत मागे नाही. आम्ही यापूर्वीच एक कृतीदल याचं स्थापन केलेलं आहे, पण केवळ कृतीदलावर नाही तर प्रत्यक्ष शासनाचे मंत्री, उद्योगमंत्री म्हणून मी आणि माननीय मुख्यमंत्री हे सुद्धा त्यात लक्ष घालत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यामध्ये यासाठी 2 बैठका घेतल्या, एक काल झाली. आणि याच्या बाबतीत आम्ही हे जे गुंतवणूकदार येत आहेत ती गुंतवणूक परत जाऊ नये, तो त्यांचा निर्णय महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा कायम व्हावा, अधिकाधिक हे प्रस्ताव यावेत यासाठी काही अधिक चांगल्या सवलती द्यायचे ठरवले. पहिली गोष्ट, महाराष्ट्रामध्ये MIDCकडे 40,000 हेक्टर जमीन आज उपलब्ध आहे. ही सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये आमच्याकडे सुविधांसह वीज, पाणी, रस्ते आणि भूखंड या सुविधांसह 40,000 हेक्टर जमीन नव्या गुंतवणूकदारांना देण्यासाठी तयार आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यामधून एक असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, नवीन येणाऱ्या उद्योगांना ते सुरू करण्यासाठी एक महापरवाना दिला जाईल आणि तो तात्काळ दिला जाईल. कुठलेही परवाने घेण्यासाठी त्यांना थांबायची गरज नाही. पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये इतर परवाने त्यांचं काम प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर हळूहळू दिले जातील.
परंतु आत्ताची परिस्थिती अशी असते की सगळे परवाने घ्या मग उत्पादन सुरू करा, तसं नाही. नव्या गुंतवणूकदारांसाठी ही चांगली सोय केलेली आहे की त्यांना एक परवाना दिला जाईल आणि त्यांचं प्रोडक्शन सुरू होऊ शकेल. हा एक धोरणात्मक बदल आहे. दुसरं एक आम्ही कामगारांच्या बाबतीत एक शंका व्यक्त केली की काही मजूर कामगार दूर गेलेले आहेत, ते कसे मिळतील. तर त्या बाबतीमध्ये आम्ही एक कामगार ब्युरो, औद्योगिक कामगारांचं ब्युरो महाराष्ट्रामध्ये स्थापन करायचा निर्णय घेतला आहे. आणि हा कामगार ब्युरो करताना उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास विभाग हे 3 विभाग आमचे एकत्र येऊन हे ब्युरो चालवतील. आणि त्याच्यामध्ये कामगारांची त्यांच्या कौशल्याप्रमाणे अकुशल, अर्धकुशल आणि पूर्णतः कुशल अशा कामगारांची वर्गवारी करून नोंदणी केली जाईल. उद्योगांची गरज समजून घेऊन ह्या दोघांची एकत्र जुळवणूक करून 1 आठवड्यात कुठल्याही उद्योगाने मागणी केल्यानंतर 1 आठवड्यात त्यांना आवश्यक तेवढे कामगार पुरवले जातील. अशा प्रकारची ही यंत्रणा आम्ही तयार करतो आहोत. राज्यातल्या कोरोनामध्ये रुग्णांबाबत विचारतोय की औरंगाबादमध्ये संचारबंदीचा काही दिवसांपर्यंत बऱ्यापैकी फटका चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आताच गृहमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वी 20 तुकड्या केंद्राला मागितल्या CRPFच्या, आणि जिथे जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा ठिकाणी त्या नेमण्यात येतील असं सांगण्यात येत आहे. तर औरंगाबादबाबतही असा काही विचार सुरू आहे? हो, नक्कीच. गृहमंत्र्यांनी जाहीर केलेली गोष्ट ही संपूर्ण राज्यासाठी आहे. हे महाराष्ट्रासाठी असल्यामुळे ह्या जिल्ह्यासाठी, या शहरासाठी सुद्धा योजना लागू होईल. बरं, प्रशासनाने तुम्हाला या मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली आहे याबाबत काही कारणं दिली असतील, नाही कारणं काय आम्हाला जाणून घ्यायची? हां, कारणं अशी आहेत की एप्रिलपासून ही, म्हणजे मार्च अखेरपासून ही लागण जास्त आहे, हा आकडा पुढे यायला लागला. त्याच्या आधी नव्हता आला. जवळजवळ आपला जो काही जो मार्ग आहे फ्लॅट होता, नंतर तो कर्व असा वाढायला लागला. याचं कारण की त्याचं हे कॉन्टॅक्ट मॅपिंग हे तेव्हापासून सुरू झालं, मार्च अखेरपासून. आणि त्यानंतर त्यांचं आयसोलेशन, टेस्टिंग ह्या गोष्टी सुरू झाल्यानंतर त्याची ही संख्या आपल्या जास्त लक्षात यायला लागली. आणि अर्थातच हे वास्तव असल्यामुळे ती दखल घेतलीच पाहिजे. ज्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्यावर उपचार करणं हे करावंच लागतंय. आणि त्यामुळे ही जी वाढ झालेली दिसते तेही एक कारण आहे. काही बाहेरचे लोकांनी येऊन, कारण प्रत्येक ह्या बाधित रुग्णाच्या मागे जो इतिहास आहे तो जर आपण बघितला तर आम्हाला असं दिसतंय की त्या विशिष्ट भागांमधून आलेल्या रुग्णांमुळे इकडे संसर्ग वाढला. मग त्याच्यामध्ये मुंबई पुण्यासारखी शहरं असतील, भिवंडी मालेगावसारखी शहरं असतील, किंवा धुळ्यासारखा भाग असेल, असं बरोबर आम्ही त्याचा पूर्ण नकाशा बघितला. आणि त्याचा संबंध येतो की ह्या येण्या जाण्यामुळे हा संसर्ग वाढलेला आहे. आणि त्यामुळेच आपण जे काही लॉकडाऊन जे जास्त स्ट्रिक्ट केलं, सीमा सगळ्या बंद केल्या, त्याचं कारणच एक, लोकांची गैरसोय नक्की झाली, पण त्या गैरसोयी करण्याशिवाय जसा सुरक्षेचा उपाय नव्हता. त्यामुळे आता जरी ही लागण झाल्याची संख्या आणि आता वाढते, परंतु संबंध राज्यातच हे प्रमाण वाढतंय, देशातच वाढतंय. आणि ह्याचा अंदाज तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. इथून पुढे सुद्धा हा जो ग्रोथ रेट आहे किंवा ही वाढ आहे ही वाढती राहील आणि त्यानंतर मग ते खाली उतरायला लागेल, अशा प्रकारचा तज्ज्ञांचा एक आढावा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण तयारी केलेली आहे आणि कोणालाही तसं घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेल आणि प्रत्येकाची काळजी घेतली जाईल अशा प्रकारे आहे. मी आज जे प्रशासनाचे ज्येष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून ज्या गोष्टी समजून घेतल्या, त्याप्रमाणे ज्यांचे गरजा आहेत त्या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळाकडे, मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित खात्यांशी बोलून ते प्रश्न सोडवणार आहे. तर पंतप्रधानांनी काल 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं आत्मनिर्भर होण्यासाठी. आपल्या राज्यामध्ये त्याचा किती फायदा होणार? नक्कीच होणार. आत्मनिर्भर होईल. आतापर्यंत असं एवढ्या मोठ्या रकमेचं पॅकेज कधीच जाहीर झालं नव्हतं. हे संकटही मोठं आहे, पॅकेजही मोठं आहे. त्याचा तपशील आता वित्तमंत्री जाहीर करतील. त्यामुळे विभागवार किंवा ते सगळे जे काही सेक्शन्स आहेत त्याप्रमाणे कोणाकोणाला काय काय त्याच्यातून मदत मिळणार आहे हे जाहीर होईल.
त्याच्यानंतर आणखी जर गरज वाटली तर त्याच्यासाठी केंद्राकडे बोलता येईल. राज्याच्या गरजेवर आधारित आम्ही आमचे प्रस्तावसुद्धा देऊ आणि त्याचबरोबरीनं राज्य सरकारला सुद्धा हे अर्थचक्र चांगलं सुरळीत व्हावं आणि राज्याची घडी पुन्हा नीट बसावी म्हणून काही निर्णय घ्यावे लागतील, तेव्हा राज्य सरकारसुद्धा याच्या बाबतीतली आपली घोषणा करेल. तर मोठे उद्योग जरी सुरू झाले असले तरी लघु उद्योग मात्र लघु उद्योग सुरू झालेले नाही. त्याच्यासाठी ज्या अटी आपण घातलेल्या आहेत त्या अटी त्यांना परवडणाऱ्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्या नव्या अटी घातल्या आहेत? कुठल्याच नाही. अटी ज्या आहेत की कुठल्या? बसने प्रवास करावा किंवा लघु उद्योग ज्यांच्याकडे 10 लोक आहेत त्यांनी बस कुठून आणायची, त्याचा पैसे कुठून खर्च करायचे, अशा अनेक समस्या आहेत. हे बघा त्यासाठी काय आपण हे सूट देण्याचा किंवा टू व्हीलरच्या वापराचा उपयोग होईल अशा काही सूचना देणार आहोत का किंवा त्याच्या पद्धतीने सूट देणार आहोत का, जेणेकरून लघु उद्योग सुरू होऊन छोट्या छोट्या जे उद्योगात काम करणारे लोक आहेत त्यांना काम मिळेल. मी ही जे आकडे सांगितलेले आहेत, राज्यामध्ये 62,000 उद्योग जे सुरू झालेले आहेत याच्यातले 75% नाही 80% उद्योग लघु उद्योग आहेत. लघु उद्योग आहेत म्हणजे हे सुरू होऊ शकले आहेत, त्यांचे कामगार त्यांच्या कामावर येत आहेत म्हणून हा आकडा आहे. अडचणीत नाहीत का? अडचणी आहेत आणि मुख्य आव्हान तर करोनाचं आहे, त्यामुळे ही बंधनं घालावी लागतात. असं जर मुक्तद्वार दिलं तर आज जे ग्रामीण भाग सुरक्षित दिसत आहेत ते सुद्धा धोकादायक होतील. आपल्याला त्याची काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे आणि म्हणून ही बंधन आहे. आपण जो एक मुद्दा सांगितला तो बरोबर आहे. आम्ही याच्यावर काही दिवसापूर्वी निर्णय घेतला. इकडच्या मराठवाड्याच्या उद्योग संघटनेने आमच्याकडे मागणी केली की सगळ्यांना बसनी शक्य नाही, तेव्हा दुचाकी वाहनावरून कामगार येत असतील तर परवानगी द्या. त्याचा त्यांनी पाठपुरावा केला आणि आम्ही सकारात्मक विचार करून निर्णय दिला. आज आता सबंध महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उद्योगांना सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी कामगार दुचाकीवरून मोटरसायकलवरून प्रवास करू शकतायत. ही फार मोठी सोय झाली. मला उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींनी आत्ता भेटून त्याबद्दल ते आभार मानत होते की हा चांगला निर्णय झाला. म्हणजे हे सगळे सोडवतोय आम्ही. तेव्हा लघु उद्योगांच्या काही अडचणी जरूर आहेत, अजूनही आहेत, सगळ्या संपलेल्या नाहीत. त्याच्यातला एक आणखी निर्णय सकारात्मक जो झाला तो आम्ही ऊर्जा विभागाबरोबर बसून चर्चा करून सोडवला. कोणता? फिक्स डिमांड चार्ज असं महावितरणचं एक कलम असतं की अमुक एक पैसे भरावेच लागतात किती वीज वापर कमी झाला तरी. परंतु हा बोजा लघुउद्योगांना खास जास्त मोठा आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलचा निर्णय झाला आणि जाहीर झाला की आता सध्या कोणताही फिक्स डिमांड चार्ज घेतला जाणार नाही. प्रत्यक्ष वापर विजेचा आहे तेवढंच बिल येणार. ॲक्च्युअल कन्झम्पशन जे झाले मीटरवर तेवढ्याचंच बिल येणार. हा फार मोठा दिलासा लघुउद्योगांना मिळालेला आहे. असे जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेऊन त्यांचे सोडवतो. त्यांचं जे आर्थिक पॅकेज त्यांना जे आहे ते केंद्राने करायचं आहे, कारण सगळ्या मोठ्या बँका जे हे पतपुरवठा करतात त्या केंद्राच्या आहेत. रिझर्व्ह बँक यांचा निर्णय तिकडे होतो. आता जे पॅकेज जाहीर झालेलं आहे 20 लक्ष कोटी रुपयांचं त्याच्यामध्ये लघुउद्योगांचा समावेश आहे.